नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची आकांत ही कादंबरी. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात सुरेश वैद्य लिखित आकांत भाग 3. विष्णुपंत आपल्या केबिनमध्ये बसून टेंडरची फाईल बघण्यात एवढे गर्क झाले होते की आपल्या समोर कोणी येऊन उभं राहिलंय हे सुद्धा त्यांच्या लक्षात आलं नव्हतं. समोर येऊन उभा राहिलेला माणूस जरासा खाकरला. विष्णुपंत दचकून भानावर आले. मग चीफ इंजिनियर प्रणब मेहता उभा आहे हे बघताच ते गडबडीनं उठून उभे राहत आदरयुक्त स्वरात म्हणाले, साहेब आपण. हो का, काय झालं? मेहतानं हसून विचारलं. साहेब, माझ्याकडे काही काम होतं तुमचं, तर मला बोलवून घ्यायचं ना. आपण का इकडे यायचे कष्ट घेतलेत? मेहता हलकेच हसला आणि म्हणाला, मी आतूनही बाहेरूनच येतोय आणि तुम्हाला एवढं कामात मग्न असलेलं बघून मी थांबलो. काका, अहो, या वयात सुद्धा तुम्ही किती मन लावून काम करताय. खरं तर तुमच्यासारख्या सिनियर माणसानं आपलं काम दुसऱ्याकडून करून घ्यायचं आणि आपण आराम करायचा. साहेब, विष्णुपंत काहीसा हसून म्हणाले, कसं आहे ना, कष्ट करायची सवय लहानपणापासून लागली आहे. आपलं काम दुसऱ्यावर ढकलून कामचुकारपणा करणं मला अजिबात आवडत नाही हो. सवयीचा परिणाम आहे. म्हणूनच कधी कधी मनात विचार येतो की रिटायर झाल्यानंतर बाकीचं रिकामं आयुष्य कसं जाणार. नाही, त्याची काळजी तुम्ही करू नका काका. माझे डॅडी लवकरच एक फॅक्टरी सुरू करणार आहेत. त्यांना सांगून तुमच्यासाठी मी एखादी पोस्ट ॲडजस्ट करायला सांगेन. फार फार उपकार होतील साहेब, विष्णुपंत हात जोडत म्हणाले. तसं झालं ना तर माझं रिटायरमेंट नंतरचं आयुष्य बेकार जाणार नाही आणि मुलाला सुद्धा हातभार लावल्यासारखं होईल. हां, ते बघूयात आपण. बरं, ही फाईल कुठली आहे? आपल्या नवीन प्रोजेक्टच्या संदर्भात मागवलेल्या टेंडर्सची. 2-3 दिवसात आपल्याला या आलेल्या टेंडर्स संबंधी निर्णय घ्यायचा आहे ना. हां, ठीक आहे. तुमचं काम झाल्यानंतर ही फाईल माझ्याकडे पाठवून द्या. बरं, ठीक आहे. आणि हां, मेहता आपल्या मनगटावरच्या रिस्टवॉचमध्ये बघत म्हणाला, माझ्या वडिलांचे एक मित्र मला भेटायला येणार आहेत. ते आले की त्यांना माझ्या केबिनमध्ये पाठवून द्या. हो, ठीक आहे, पाठवतो. मेहता आत आपल्या केबिनमध्ये गेल्यानंतर विष्णुपंत पुन्हा खुर्चीत बसले. मनातून त्यांना मेहताचं मोठं कौतुक वाटत होतं. किती सरळ साध्या स्वभावाचा मुलगा आहे हा. एवढा शिकलेला, अमेरिकेहून पदवी घेऊन आलेला असूनही आपल्यासारख्या एका मामूली क्लार्क बरोबर किती नम्रतेनं वागतो, नम्रतेनं बोलतो आपल्याशी. विष्णुपंतांनी पुन्हा समोरच्या फाईलमध्ये डोकं खुपसलं. ते आपल्या कामात मग्न असताना साधारण अर्ध्या तासानं त्यांच्या टेबलसमोर कोणीतरी येऊन उभं राहिल्याचा त्यांना भास झाला. त्यांनी मान वर करून बघितलं आणि दुसऱ्याच क्षणी त्यांच्या कपाळावर आठ्या उमटल्या. मनातला संताप डोळ्यात गोळा झाला, कारण त्यांच्यासमोर रमणभाई शहा उभा होता. त्यांच्याकडे बघून आपलं नेहमीचं टिपिकल हसू हसत होता. विष्णुपंत एका झटक्यात उभे राहिले आणि काहीशा संतप्त स्वरात म्हणाले, तुम्ही पुन्हा आलात? चिकाटी. चिकाटी हा माझ्या धंद्यातला अतिशय महत्वाचा गुण आहे विष्णुपंत. शहा निर्लज्जपणे हसत म्हणाला, पण मी तुम्हाला सांगितलं होतं ना. विष्णुपंत आवाज चढवत म्हणाले, हळू हळू बोला की विष्णुपंत. अहो, हे ऑफिस आहे आणि ऑफिसमध्ये एवढा आवाज चढवून बोलायचं नसतं, त्यामुळे इतरांना त्रास होतो, नाही का? विष्णुपंतांनी इकडे तिकडे बघितलं. मग आपल्या संतापाला आवर घालत ते काहीशा रागानं पण हलक्या आवाजात म्हणाले, पण मी तुम्हाला एकदाच आणि शेवटचं सांगितलं होतं, तरीही तुम्ही पुन्हा पुन्हा माझ्याकडे का येताय? मी तुमच्याकडे आलोय हा तुमचा अंदाज चुकीचा आहे विष्णुपंत. मग कुणाकडे आलाय तुम्ही इथे?
मिस्टर इनामदार, माझं नाव रमणभाई शाह आहे आणि मी तुमच्यासारख्या मामूली क्लार्कच्या तोंडी लागणं हे माझ्या प्रतिष्ठेच्या विरुद्ध समजतो मी. संतापानं विष्णुपंतांच्या शरीराला कंप सुटला होता. संतापानं त्यांच्या तोंडून शब्दही बाहेर फुटायला तयार नव्हता. विष्णुपंतांच्या त्या संतापाकडे दुर्लक्ष करत रमणभाई समोरच्या खुर्चीवर आरामात बसले. तुमच्या चीफ इंजिनियर साहेबांना कळवा, मी त्यांना भेटायला आलोय म्हणून. साहेबांना भेटायला आलाय तुम्ही? अहो, ते तर तुमच्यासारख्याचं तोंड सुद्धा बघणार नाहीत. हे बघा, तुम्ही आता या ऑफिसमध्ये काही दिवसांचेच पाहुणे आहात, म्हणून मी तुमचा हा अपराध माफ करतो बरं का. काय म्हणायचंय काय तुम्हाला? विष्णुपंत संतापानं थरथरत होते. तुम्ही आता म्हातारे झालात ना, तुम्ही आता लवकर रिटायर होणार आहात, हेच म्हणायचं आहे. विष्णुपंत दोन्ही हात टेबलवर ठेवून अत्यंत तिरस्कारपूर्ण नजरेनं रमणभाईंच्याकडे बघत होते. मी काय सांगितलं ऐकलं नाही का तुम्ही विष्णुपंत? जा साहेबांना सांगा रमणभाई भेटायला आलेत म्हणून. रमणभाई काहीशा उर्मट्ट आवाजात म्हणाले, मी सुद्धा तुम्हाला काय सांगितलं ते तुम्ही ऐकलं नाही का? साहेब तुम्हाला अजिबात भेटणार नाहीयेत. असं? साहेब आपल्या वडिलांच्या मित्राला सुद्धा भेटणार नाहीत म्हणजे? साहेबांनी तुम्हाला सांगितलं नाही का की त्यांच्या वडिलांचे मित्र त्यांना भेटायला येणार आहेत म्हणून? रमणभाईंनी काहीशा उपहासानं विष्णुपंतांकडे बघत विचारलं, म्हणजे तुम्ही साहेबांच्या वडिलांचे मित्र? विष्णुपंत काहीसे अडखळत आश्चर्यानं उद्गारले, हां, योगायोगाने तुमच्या साहेबांचे वडील माझे लहानपणाचे मित्र आहेत. काल तुमच्या साहेबांना भेटायला त्यांच्या बंगल्यावर गेलो होतो, तेव्हा निघाली ओळख. त्यांच्या वडिलांनीच तुमच्या साहेबांशी माझी ओळख करून दिली, एक लहानपणीचा जुना मित्र म्हणून. तुमचे साहेब आता मला अंकल म्हणतात. विष्णुपंत आश्चर्यानं रमणभाईंच्याकडे बघत राहिले. त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती की आपण नाही म्हणताच रमणभाई थेट साहेबांना भेटायला त्यांच्या बंगल्यावरच जातील. तरी मनातनं त्यांना पूर्ण खात्री होती की रमणभाईंना भेटल्यानंतरही मेहता साहेब त्यांचं टेंडर पास करणार नाहीत. आता कसला विचार करताय? रमणभाई कुत्सित हसून विष्णुपंतांकडे बघत म्हणाले, माझं काम आता 100% होणारच आहे. तुमचं मात्र 2 लाखांचं नुकसान झालं आणि ह्याचं मला मनापासून वाईट वाटतंय बरं का. अहो, 2 लाख ही काही मामूली रक्कम नाही आहे विष्णुपंत. स्वप्नात तरी कधी 2 लाख रुपये रक्कम बघितली का तुम्ही? असल्या पापाच्या कमाईवर लाथ मारतो मी. मग ठीक आहे ना, ठीक आहे. हे बघा, तुमच्याशी बोलत बसायला मला वेळ नाही आहे. मी आत आल्याचं तुम्ही लवकर कळवा. रमणभाई आपल्या मनगटावरच्या रिस्टवॉचमध्ये बघत म्हणाले, माझ्याकडे वेळ कमी आहे हो, फार बिझी माणूस आहे मी, तुम्ही कळवा बरं. विष्णुपंतांनी शिपायाकरवी आत निरोप पाठवला आणि खरोखरच रमणभाईंना साहेबांनी तातडीनं आत बोलावून घेतलं. विष्णुपंत बसल्या जागी मनातल्या मनात संतापानं जळफळत होते. त्यांच्या हातात असताना तर त्यांनी धक्के मारून रमणभाईंना ऑफिसच्या बाहेर काढलं असतं, पण विष्णुपंत असे मनातल्या मनात जळफळत असताना शिपायानं बाहेर येऊन सांगितलं, ते साहेबांनी टेंडरची फाईल मागितली. विष्णुपंत एकदम दचकून सरळ बसत म्हणाले, तू जा, मी येतो घेऊन. आपण साहेबांनी मला घेऊन यायला सांगितले ना. शिपायानं बोलायचा प्रयत्न केला, पण अरे सांगितलं ना मी घेऊन येतो म्हणून, तू जा. विष्णुपंत काहीशा चढ्या आवाजात म्हणाले. शिपाई गेल्यावर विष्णुपंत फाईल घेऊन उठले आणि केबिनच्या दारावर टकटक करून मेहताच्या केबिनमध्ये शिरले. त्यांनी बघितलं रमणभाई अगदी जवळकीच्या नात्यानं हसून मेहताशी गप्पा मारत होते. मेहताही त्यांच्याशी मोठ्या आदरानं बोलत होता.
ते दृश्य बघून विष्णुपंतांचं डोकं गरम झालं होतं, पण त्यांनी स्वतःवर कमालीचा संयम ठेवला. त्याचबरोबर आपलं आत येणं साहेबांना आवडलेलं नाही हेही मेहताच्या चेहऱ्यावरनं त्यांच्या लक्षात आलं होतं. पुढे होऊन फाईल टेबलवर ठेवत ते म्हणाले, साहेब, टेंडर्सची फाईल. अरे तुम्ही कशाला त्रास घेतलात? शिपायाबरोबर पाठवून द्यायची ना, मेहता म्हणाला. नाही, मला यांच्या संदर्भात तुम्हाला काही सांगायचंही होतं साहेब. ठीक आहे, तुम्ही मला जे काही मार्गदर्शन करता त्याबद्दल मला आनंदच आहे. पण तूर्त ही फाईल इथे ठेवून तुम्ही बाहेर जा. थोड्या वेळानं मी तुम्हाला बोलवून घेतो. नाईलाज होऊन विष्णुपंत बाहेर आले. पण आता त्यांचं मन अजिबात कामात लागत नव्हतं. खुर्चीवर बसून ते अस्वस्थपणे चुळबुळत होते. साहेबांना भेटण्यासाठी बाहेर अनेक जण बसले होते, पण रमणभाईंशी चाललेलं मेहताचं बोलणं काही संपत नव्हतं. थोड्या वेळानं शिपाई मेहताच्या केबिनमधनं फाईल्स घेऊन बाहेर आला आणि विष्णुपंतांच्या टेबलावर ठेवत म्हणाला, ते साहेबांनी वरच्या फाईलीतलं टेंडर पास केलंय. ते फायनल करायची ऑर्डर टाईप करायला सांगितली. विष्णुपंतांनी वरची फाईल उघडून बघितली आणि ती बघताच त्यांचं डोकं पुन्हा गरम झालं. कारण मेहतानं रमणभाईंचं टेंडर पास केलेलं होतं. आता मात्र विष्णुपंतांचा स्वतःवरचा ताबा सुटला. रमणभाईंच्या टेंडरची फाईल घेऊन ते झटक्यात उठले आणि आत येण्याची परवानगी न घेता मेहताच्या केबिनचं दार ढकलून आत शिरले. मेहतानं क्षणभर आश्चर्यानं त्यांच्याकडे बघितलं आणि मग कपाळाला आठ्या घालून शुष्क स्वरात विचारलं, काय आहे? माफ करा साहेब, तुमची परवानगी न घेता मी आत आलो. नाही, काही हरकत नाही हो. मेहता चेहऱ्यावर हसू आणत म्हणाला, काही विशेष काम होतं का? साहेब, तुम्ही हे जे टेंडर पास केलंय त्याबद्दल मला काही सांगायचं आहे. हा, सांगा ना, काय सांगायचं आहे? साहेब, हा दुसऱ्यांवर अन्याय आहे. आपल्या जुन्या कॉन्ट्रॅक्टर्सनी भरलेलं टेंडर योग्य आणि सरकारच्या फायद्याचं होतं. पण आता तुम्ही हे जे टेंडर पास केलंय ना, ते पहिली टेंडर्स बघून मुद्दामहून कमी रकमेचं भरलं गेलंय. विष्णुपंतांनी आपलं बोलणं पूर्ण करून रमणभाईंच्याकडे बघितलं. रमणभाई चेहऱ्यावर कसलेही भाव न आणता आरामात खुर्चीच्या पाठीला टेकून बसले होते. विष्णुपंतांचं बोलणं पूर्ण होताच त्यांनी मेहताकडे बघितलं. पण मेहताच्या चेहऱ्यावर कसलेही भाव नव्हते. ओठात धरलेल्या उंची सिगरेटला लायटरची ज्योत लावण्यात तो मग्न होता. विष्णुपंतांना वाटलं आपल्या बोलण्यावर मेहता काहीतरी उत्तर देईल, पण मेहता काहीच बोलत नाही हे बघून विष्णुपंतच पुढे म्हणाले, साहेब, ही सरकारी संस्था आहे. सरकार आपल्याला पगार देतं. त्या बदल्यात सरकारचं हित बघणं हे आपलं कर्तव्यच आहे. आपले व्यक्तिगत संबंध जपण्यासाठी देशाचं हित आपण नजरेआड करून चालणार नाही साहेब. हा, तुमचं म्हणणं खरं आहे काका. मेहता सिगरेटचा कश घेऊन किंचित हसून म्हणाला, काका, तुम्ही वेळोवेळी मला योग्य तेच मार्गदर्शन करत आलाय. मी तुमचा साहेब असलो तरी ज्या धीटपणे तुम्ही मला मार्गदर्शन करता त्याबद्दल मी आभारी आहे तुमचा. तुमचे हे उपकार मी कधीही विसरणार नाही. नाही साहेब, ह्यात उपकार वगैरे काही नाही तो. तुम्ही माझे साहेब असला तरी माझ्या मुलासारखे आहात तुम्ही. तुम्हाला योग्य तो सल्ला देणं हे माझं कर्तव्य आहे. असं म्हणत विष्णुपंत हसले. रमणभाईंवर आपण मात केल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. रमणभाईंनी मात्र विष्णुपंतांचं बोलणं आपण ऐकलंच नाही अशा प्रकारची एक जांभई दिली आणि मेहताकडे बघत ते म्हणाले, अरे हां प्रणव, मग तू कोणता बंगला घ्यायचा फैसला केला? पार्क एरियातला बंगला माझ्या दृष्टीनं सोयीस्कर आहे. मग ठीक आहे ना, ठीक आहे. उद्या त्या बंगल्याच्या चाव्या देईन मी तुला. पेपर्स वगैरे काय नंतर बनवता येतील. त्या बंगल्याची खरी किंमत 6.5 लाख आहे बरं का, पण कागदोपत्री मी त्यावर 3 लाखच लिहीन. म्हणजे माझे ब्लॅकचे 3 लाख, त्यामुळे ॲडजस्ट होतील नाही का? मेहतानं काही न बोलता नुसतीच हसून मान डोलावली. चला, अच्छा, मग आता मी निघतो. हां, रमणभाई खुर्चीतनं उठत म्हणाले. रमणभाई निघून गेल्यावर मेहतानं टेबलावरच्या फाईलमध्ये डोकं खुपसलं.
काय करावं हे न सुचून विष्णुपंत तसेच उभे राहिले. मग काहीतरी बोलण्यासाठी त्यांनी तोंड उघडलं, पण त्याच वेळी मेहतानं मान वर करून त्यांच्याकडे बघितलं. त्यांना समोर बघून काहीच आश्चर्याने त्यांनी विचारलं, अरे तुम्ही अजून इथेच उभे आहात? हो, मला असं विचारायचं होतं. हा बोला ना, बोला, काय विचारायचं आहे तुम्हाला? या टेंडरचं काय करायचं मग? असं करा, ती फाईल इथेच राहू द्या माझ्या टेबलवर. हा अहो पण हे बघा, तुम्हाला काय म्हणायचंय हे माझ्या लक्षात आलंय. पण असं बघा विष्णुपंत, रमणभाई माझ्या डॅडींचे मित्र आहेत, तेव्हा त्यांना स्पष्टपणे नकार देणं जरा अवघडच आहे. मी असं करतो, मी रात्री डॅडींशी डिस्कस करतो. त्यांच्या या मित्रापासून सुटका करून घेण्याचा ते काहीतरी मार्ग सुचवतील. एवढं बोलून मेहतानं पुन्हा समोरच्या फाईलमध्ये डोकं खुपसलं. अप्रत्यक्षरित्या विष्णुपंतांना तिथून जाण्याचीच ती सूचना होती. विष्णुपंतांच्या डोक्यात विचारांचा कल्लोळ माजला होता. ही आपली जीत आहे का हार आहे हेच त्यांच्या लक्षात येत नव्हतं. मेहताच्या मनात नेमकं काय होतं? मेहतानं आपल्या बोलण्यावर विचार केलाय का रमणभाईंच्या मोहाला ते बळी पडलेत? रमणभाईंसारखा माणूस हे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी आपल्यासारख्या मामूली क्लार्कला 2 लाख द्यायला तयार झाला होता, तर तो मेहताला त्याच्यापेक्षाही जास्त देऊ शकत होता. तो मगाशी बोलत असलेला 6.5 लाखांचा बंगला, त्याच संदर्भात तर तो मेहताला देत नव्हता ना? हा विचार मनात येताच विष्णुपंत कमालीचे अस्वस्थ झाले. मग स्वतःशीच समजूत घालत ते मनातल्या मनात म्हणाले, छे, मेहतासारखा सरळ साध्या स्वभावाचा मुलगा असं काही नाही करणार. आणि तसं काही करायची त्याला जरूर काय? तो तरुण आहे, उच्च शिक्षित आहे, शिवाय त्याच्या घरचंही चांगलं आहे. त्याला अशी लाज घ्यायची गरजच नाही. तो नक्कीच आपल्या वडिलांशी या विषयावर बोलेल आणि काहीतरी मार्ग काढेल. त्याचंही बरोबर आहे म्हणा. रमणभाई त्याच्या वडिलांचा मित्र आहे, त्यामुळे त्याला स्पष्टपणे नकार देणं त्याला अवघड जात असणार. मेहताच्या जागी आपला अभि असता आणि त्याच्यासमोरही आपला असा एखादा स्वार्थी मित्र आला असता, तर अभि त्याला एकदम तोडू कसा शकला असता? शेवटी बापाचा मित्र म्हणून त्याला थोडाफार मान द्यावाच लागला असता ना. आपण उगाचच मेहताबद्दल गैरसमज करून घेतोय. त्या बंगल्याचा रमणभाईच्या टेंडरशी काही संबंध नसावा. किंवा मग रमणभाईंना टाळण्यासाठी मेहतानं उगीच त्याच्या होला हो केलेला असावं. हे असंच असावं, असंच असणार हे. ह्या विचारांनी विष्णुपंतांचं मन काहीसं हलकं झालं. मनातली अस्वस्थता तळाला बसताच ते पुन्हा आपल्या कामात मग्न झाले. बरोबर 5 वाजता मेहता आपल्या केबिनमधनं बाहेर पडला आणि विष्णुपंतांच्या टेबलाजवळ आला. काका, तुमच्यावर एक जबाबदारी टाकायची होती. कसली? मेहतानं खिशातनं एक खाकी रंगाचा मोठा बंद लिफाफा काढला, टेबलावर ठेवला आणि म्हणाला, हे पाकिट काही दिवस तुम्ही तुमच्या घरात सुरक्षित ठेवू शकाल? पण आहे काय याच्यात? या पाकिटात 10,000 रुपये आहेत काका. 10,000? विष्णुपंत काहीसे दचकून उद्गारले. हो, मी माझ्या वैयक्तिक खर्चासाठी असे थोडे पैसे बाजूला काढून ठेवतोय. काय आहे, घरात कोणाजवळ ठेवले तर ते घर खर्चात खर्च होतात ना, म्हणून मी तुमच्याकडे ठेवतोय. तुमच्यापेक्षा आणखीन दुसरा विश्वासू माणूस माझ्या दृष्टीनं कोणीच नाही काका. तुमचा माझ्यावर एवढा विश्वास आहे, त्यापेक्षा मला आणखीन काय हवंय हो? विष्णुपंत काहीसे भारावून म्हणाले. नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमचे हे पैसे माझ्याकडे सुरक्षित राहतील. तुम्ही जेव्हा मागाल तेव्हा हा लिफाफा तुम्हाला जसाच्या तसा परत मिळेल. थँक्यू काका, मेहता समाधानानं म्हणाला आणि ऑफिसच्या बाहेर पडला. विष्णुपंतांनी लिफाफा उचलला आणि काळजीपूर्वक आपल्या खिशात ठेवला. मेहतानं आपल्यावर टाकलेला हा विश्वास बघून त्यांची छाती अभिमानानं फुलली होती. मित्रांनो, सुरेश वैद्य लिखित आकांत ह्या कादंबरीचं 3रं प्रकरण इथेच संपलं. 4थं प्रकरण अर्थात 4था भाग
उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.